त्याप्रमाणे आपण आता सारखं त्याच्यावर बोलतोच आहे ना. सभापती महोदय, ही लक्षवेधी यवतमाळ नगर परिषदेच्या संदर्भामधली आहे. यामध्ये यवतमाळ नगर परिषदेमध्ये जैवखनन बायो मायनिंग प्रकल्प टेंडर प्रक्रिया यामध्ये अनियमितता झालेली आहे. यामध्ये यवतमाळ शहरामध्ये जी घंटागाडी कचरा संकलन आहे व नाले सफाई असेल याचे जे काही टेंडर्स त्या ठिकाणी काढले गेले त्यामध्ये सुद्धा टेंडरमध्ये अनियमितता त्या ठिकाणी आढळून आली आहे. या ठिकाणी संबंधित मंत्री महोदयांचं उत्तरही मी या ठिकाणी बघितलेलं आहे डिपार्टमेंटचं. त्यामध्ये त्यांनी कबूल केलेलं आहे की ही जी काही निविदा निघाली होती त्यांना त्यांनी परत थांबवलेलं आहे, म्हणजे त्याला ती रद्द करून परत फेर निविदा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहे. पण मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेस यवतमाळ मध्ये जेवढ्याही या निविदा निघाल्या त्या प्रत्येक वेळेस रद्द करण्याची कारण काय? कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता झालेली आहे. त्या शहरामध्ये बेंबळा प्रकल्पाच्या अनुषंगाने जे वाढीव पाणी पुरवठा योजनेची पण जी कामं सुरू आहे त्यामध्ये शहरामध्ये रस्त्याच्या मधातून ज्या पाईपलाईन्स जातात त्या पाईपलाईनचे कामं करण्याकरता रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम सुद्धा केलेलं आहे आणि त्या खोदकामामुळे रस्ते खराब झाले. तर ते रस्ते खराब झाल्यामुळं तिथे जीवन प्राधिकरणाकडून 9 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिला गेला. त्या 9 कोटीच्या निधीमधून जे रस्ते सुधारवायचे होते तर त्यामध्ये जवळपास 49 रस्त्याची कामं ही कागदोपत्री झालेली दाखवली आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता झालेली आहे. या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये सुद्धा एकाने रिट पिटिशन दाखल करून याची चौकशी करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने सुद्धा यामध्ये असं सांगितलंय की याची चौकशी सगळ्या कामाची करण्यात यावी. द्विसदस्यीय कमिटी त्या ठिकाणी स्थापन केल्या गेली. त्यांनी सुद्धा या ठिकाणी तपासणी केली आणि अहवाल हा उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी सध्या पेंडिंग आहे. तर मला या प्रसंगी एवढंच म्हणायचंय की आपण सुद्धा प्रशासक या ठिकाणी जे मुख्याधिकारी आहे यांची आपण ह्या सगळ्या कामाची जी अनियमितता आहे त्याकरता विभागीय चौकशी त्यांची नेमावी आणि विभागीय चौकशी करून त्यांना तिथून तात्काळ त्यांची बदली करण्यात यावी. आपण ही बदली तात्काळ करणार का आणि आपण विभागीय चौकशी तात्काळ त्यांची लावणार का? हा माझा 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. वस्तुस्थिती खरी आहे की बायोमायनिंग प्रकल्प म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान, घनकचरा व्यवस्थापन व नालेसफाई, अग्निशमन केंद्र बांधकाम आणि अमृत योजनेतील पाईपलाईनची कामे अशी 4 कामं या ठिकाणी मंजूर झालेली होती. बायोमायनिंगचा जो प्रकल्प आहे त्याचं टेंडर 13 ते 28 ऑक्टोबर 2025ला झालं. 4 निविदा प्राप्त झाल्या. प्रशासकीय कारभार असल्यामुळे त्यावेळी ठराव झाला आणि ठराव दिनांक हा 10/10/2025 होता. पण त्याच्यानंतर सन्माननीय त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि तक्रारी प्राप्त झाल्यामुळे या टेंडरची फेरनिविदा काढण्यात आली आणि तसे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले. आता महाराष्ट्र शासनाने फेरनिविदा काढल्यानंतर 5 निविदा त्याच्यातनं प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यातले 4 म्हणजे 5 आल्या होत्या, त्यातले 4 पात्र झाले, 1 अपात्र झाला आणि पुढच्या आठवड्यामध्ये जे फायनान्शियल बिड आहे ते ओपन करून हे टेंडर फायनल होईल आणि त्या कामाला सुरुवात होईल. दुसरं घनकचरा व्यवस्थापन व नालेसफाईचं जे टेंडर होतं ते 16 ते 13 ऑक्टोबर 2025ला झालेलं होतं. त्याच्यामध्ये देखील शासनाने आदेश दिले होते, ते रद्द झालं आणि आता त्या निविदा कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. 8 दिवसामध्ये याची निविदा काढली जाईल. तिसरं टेंडर होतं अग्निशमन केंद्र बांधकाम. 14 ते 22 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रशासकीय कारभार असल्यामुळे त्यावेळी या टेंडरला मान्यता दिली. निविदा करांच्या आक्षेपामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. आता या निविदेला 72% 16.72% कमी दरानं ही निविदा मंजूर झालेली आहे. त्याची वर्क ऑर्डर देखील लवकरात लवकर देण्याच्या सूचना दिल्या जातील. आणि सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की अमृत योजनेत पाईपलाईनचं जे काम होतं
त्याच्यामधली 7 कामं, एकूण 49 कामं होती. 7 कामं ही पीडब्ल्यूडी करणार आहे. 31 कामं ही पूर्ण झालेली आहेत. 11 कामं ही प्रगतीपथावर आहेत आणि या सगळ्याचं कॉस्टिंग जर आपण काढलं तर 71 कोटी 46 लाख रुपये होतं. सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये या संदर्भात पाण्याच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये देखील याचिका दाखल झालेली होती. कोर्टामध्ये ही न्यायप्रविष्ट बाब आहे आणि आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार हा अगोदरच केला गेलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. ही चौकशी 30 दिवसाच्या आत संपवली जाईल आणि 30 दिवसाच्या आत ही प्रक्रिया संपल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोण अधिकारी सामील असतील असं तुम्हाला वाटतंय किंवा त्या अहवालामध्ये येतील त्याच्यावर कारवाई केली जाईल. अभिजित वंजारी. नगर परिषदच्या या घनकचरा व्यवस्थापन आणि नालेसफाई याच्या संदर्भामध्ये ज्या 2 वेळा निविदा काढण्यात आल्या त्या 2 वेळा रद्द करण्यात आल्या. नंतर परत आपण त्या ठिकाणी बिलो रेटमध्ये आपण त्या निविदा स्वीकारलेल्या आहेत. आता मुळात प्रश्न असा आहे की या सगळ्या कामांच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये जी पिटिशन आपली दाखल झाली होती त्याच्यामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार सदर कामांची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या द्विसदस्यीय समितीने सदर कामाचे स्थळ निरीक्षण करून अहवाल उच्च न्यायालयाला सादर केलेला आहे. मग आमचं हे मागणी आहे की या उच्च न्यायालयाला समजा आपण त्या ठिकाणी सदस्यीय समितीने जर अहवाल दिलेला आहे तर तो अहवाल आपण जाहीर करणार का? आणि त्या अहवालामध्ये समजा प्रायमा फेसी सीओच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अशा पद्धतीची हलगर्जीपणा झाला असेल, निग्लिजन्स झाला असेल किंवा काही कायदेशीर काय काम झालं असेल तर मग त्याच्यावर आपण कारवाई करणार का? हा आमचा प्रश्न आहे. चौकशी इस्टॅब्लिश केली ना. चौकशी इस्टॅब्लिश करावं कोर्टामध्ये असं सांगितलेलं आहे. आता ही केस निकालावर आहे आणि निकालावर असताना आपण गोपनीय कागदपत्र जे कोर्टाकडे दिलेले आहेत ते बाहेर पब्लिश करणं हे माझ्या दृष्टीनं म्हणजे शासनाच्या दृष्टीनं आणि तिथल्या नगरपालिकेच्या दृष्टीनं फार अडचणीचं होऊ शकतं. पण सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे की जर सीओनं त्याच्यामध्ये काही गैरकारभार केला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. त्याचं सविस्तर चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. लक्षवेधी क्रमांक 3 मनीषा कायंदे, प्रवीण दरेकर,